लोकसभेचे 3 मूलभूत असे आधारस्तंभ कोण आहेत, तर त्याच्यामध्ये आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि थर्ड आहे ज्युडिशियरी. त्याचा एक चौथा पिलर आपण ज्याला म्हणतो तो आहे, आपण म्हणूयात की मीडिया, ज्याला आपण पत्रकार ज्याला आपण म्हणतो, जी काही आपण म्हणू संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणारी विशेष व्याख्यानमाला. आजची तारीख 22 एप्रिल 2025 मंगळवार. आजचे पुष्प क्रमांक 1060. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ग्रुप आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे. संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या वक्ता आहेत, आदरणीय ॲडव्होकेट प्रज्ञाताई अंबादास सेजवाड. ताईंनी BA LLB LLM DLLL DLL आणि DW PhD या पदवी संपादन केलेल्या आहेत. ताई नरहर बलवंत ठाकूर लॉ कॉलेज, नाशिक, तसेच नवजीवन लॉ कॉलेज या दोन्ही ठिकाणी त्या कायद्याचे शिक्षण 3 वर्षापासून देत आहेत. ताईंना 2 वर्षाचा लीगल ॲड सर्व्हिसचा अनुभव आहे. ताई 5 वर्षापासून वकिलीची प्रॅक्टिस करत आहे. ताई, तुमचे आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. ताई नाशिक येथून आपल्याला संबोधित करणार आहेत. ताईंचा आजचा विषय संविधानाची ओळख हा आहे. आदरणीय प्रज्ञाताईंना विनंती करते त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय प्रज्ञाताई. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. त्याच पद्धतीने अखंड विश्वाला शांतीचा, समतेचा, प्रेमाचा, करुणेचा, अहिंसेचा मार्ग सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन. त्याच पद्धतीने या देशाला ज्यांनी स्वतःच्या त्यागातून ज्या काही या देशासाठी समर्पक अशा व्यक्तिमत्व घडवलेल्या ज्या काही माता आहेत, माता जिजाई, त्याचप्रमाणे माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई यांनाही माझे त्रिवार अभिवादन. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे जे कोणी संयोजक असतील, आयोजक असतील, यांनाही माझं अभिवादन आहे. आज तुम्ही या मंचावर मला बोलावलं यासाठी मनापासून आभार मानते. आणि माझा जो विषय आहे की संविधानाची ओळख, भारताचं संविधान काय आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला जे काही मला माहीत असलेली जी काही माहिती देणार आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये जर काही चुकून काही मिस्टेक्स झाल्या तर आपण मोठ्या मनाने मला माफ करावं. संविधानाची सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की भारताला संविधानाची गरज का वाटली, या अगोदर भारताचा इतिहास काय होता, किंवा भारताची समाज रचना कुठल्या प्रकारची होती. आज आपण ज्या संविधानाखाली राहत आहोत, नांदत आहोत, हक्क अधिकार वापरून आपल्या स्वतःच्या उन्नतीच्या, प्रगतीच्या ज्या काही गोष्टी करत आहोत, याच्या पूर्वीचा भारत जेव्हा भारतामध्ये संविधान नव्हतं तेव्हा कसा होता हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला आपल्या संविधानाची किंमत कळेल आणि आपल्याला 2 गोष्टींमध्ये तुलना करता येईल की अगोदर काय होतं आणि आता काय आहे. आताची जी प्रगती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने संविधानाचा सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला समजणार आहे. आपण थोडासा इतिहास अगदी असा झळकता बघणार आहोत. अगोदरचा जो काही भारत होता हा 566 संस्थानांमध्ये विभागलेला भारत होता. अखंड भारत ज्याला आज आपण म्हणतो आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत, युनियन टेरिटरीज आहेत, अशा पद्धतीचा एकसंघ भारत अगोदर नव्हता. 1949च्या अगोदर अशा पद्धतीचा भारत नव्हता. याच्या अगोदरचा जो भारत होता तो 566 राज्यांची जी काही आपण म्हणूयात संस्थानं होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे राजे काम करत होते आणि त्यांच्या अंतर्गत त्यांची प्रजा जी आहे ती वावरत होती किंवा राहत होती. आता याच्यामध्ये
जो काही आपण म्हणूयात की इथला कार्यकारी भाग कसा होता, इथे न्यायदानाची व्यवस्था कशी होती, किंवा या भारताची अगोदरची जी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीची होती ही आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 566 संस्थानांमध्ये विभागलेला हा भारत होता. आणि हे जे काही आपण म्हणूयात की विभाजन होतं, भारतामध्ये वेगवेगळे राजे हे राज्य करत होते. आणि त्याच्यामुळे व्हायचं असं की याच्या अगोदर भारतावरती ब्रिटिशांच्या अगोदरही पोर्तुगीज असतील, डच असतील, यांनी भारतावरती आक्रमण करून त्यांनीही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भारतावरती राज्य केलेलं आहे, भारताची लूट केलेली आहे. आणि त्यानंतर आपण म्हणूयात की इंग्रज पण जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने इथल्या एकेका राजाला पहिल्यांदा त्यांनी काबीज केलं, त्या राजांकडे गेले, त्यांचे जे काही आपण म्हणूयात की त्यांच्यासमोर काही अटी शर्ती ठेवल्या, ज्या व्यवसायाच्या आपण म्हणूयात की व्यवसायाच्या दृष्टीने जे ब्रिटिश भारतामध्ये आलेले होते त्यांचा मेन हेतू होता की व्यवसाय करण्याच्या दृष्टीने ते भारतामध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. आणि हळूहळू एक एक राजा, एक एक राज्य आणि हळूहळू संपूर्ण भारत त्यांनी कशा पद्धतीने काबीज केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हाचा जो भारत होता तो काही एक संघ नव्हता. आजची आपण जी काही सिस्टीम बघतो, आजच्या लोकशाहीची जी काही आपण 3 कॉलम जे बघितलेले आहेत, ज्याचा आपण सगळ्यात महत्त्वाचे 3 कॉलम ज्याला म्हटलेलं आहे ज्युडिशियरी, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह, हे जे 3 कॉलम लोकशाहीचे आहेत, त्या राजेशाहीच्या काळामध्ये जे 3 कॉलम होते ते कोणते होते, तर पहिला कॉलम होता तो म्हणजे मनुस्मृतीचा, दुसरा कॉलम होता तो म्हणजे ब्राह्मण ही जी काही एक संस्था आहे, आपण असं म्हणूयात ब्राह्मण हे जे काही आपण म्हणूयात की चातुर्वर्णातले सगळ्यात उच्च ज्यांना समजलं जायचं हे ब्राह्मण लोक, आणि त्यानंतर असायचा राजा. मनुस्मृतीमध्ये ठरवून दिल्याप्रमाणे आज जशी आपली राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेला फॉलो करून आपण जे काही आपलं आयुष्य जगतोय, त्या काळामध्ये मनुस्मृतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या होत्या त्या गोष्टींप्रमाणे ब्राह्मण त्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन करणार आणि ब्राह्मण सांगणार की कुठल्या समाजाच्या व्यक्तींनी काय कामं करावी, कुणी शिकावं, कुणी काय व्यवसाय करावा, कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्याचा चरितार्थ करता येणार आहे, किंवा कुणी काय काम करायचं आणि काय करायचं नाही हे ब्राह्मण सांगणार. आणि त्यानंतर राजाचं काम असायचं की सगळ्या पूर्ण त्याच्या प्रजेला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याचबरोबर जर कुणी काही चूक केली असेल तर कशा पद्धतीने त्यांना शिक्षा द्यायची, हे 3 जी काही बॉडी आहे ही तेव्हा काम करत होती. आजच्या भारतामध्ये जेव्हा आपण बघतो की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी, लेजिस्लेचरचं काम आहे कायदे बनवणं, आणि लेजिस्लेचर हे 2 आहेत आपल्याकडे, एक आहे सेंट्रल लेजिस्लेचर आणि दुसरं आहे स्टेट लेजिस्लेचर. आणि हे काय काम करतात, तर हे काम करतात कायदे बनवण्याचं. स्टेट लेवलला जे जे काही राज्यांसाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कायदे बनवण्याचा अधिकार आहे तिथल्या राज्य कायदे मंडळाचा, आणि केंद्राच्या बाबतीमध्ये आपण म्हणूयात संपूर्ण भारताच्या बाबतीमध्ये कायदे बनवण्याचा जो काही अधिकार आहे हा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. असे 2 प्रकारचे जे काही आपण म्हणूयात की 2 लेजिस्लेचर आपल्याकडे आहेत. दुसरे आपण म्हणतो की एक्झिक्युटिव्ह बॉडी. एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये कोण येतं, त्याच्यामध्ये कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, त्याचबरोबर पोलीस मशिनरी आहे. बनवलेल्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन करून घेण्याचं जे काही काम आहे ते ही एक्झिक्युटिव्ह बॉडी करते. आणि त्यानंतर थर्ड म्हणजे ज्याला आम्ही ज्युडिशियरी आपण म्हणतो, ती ज्युडिशियरी काम करते बनवलेल्या कायद्यांना इंटरप्रिट करण्याचं, त्या कायद्यांचा अर्थ लावण्याचं काम ही ज्युडिशियरी करते. आणि त्याचबरोबर न्यायदानाचं आणि जर काही चुका होत असतील तर त्याच्यामध्ये शिक्षा फरमान करण्याचं काम ज्युडिशियरी करत असते. सो आपल्याला ह्या 3 गोष्टी माहितीच पाहिजे की लोकसभेचे 3 मूलभूत असे आधारस्तंभ कोण आहेत, तर त्याच्यामध्ये आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि थर्ड आहे ज्युडिशियरी. त्याचा एक चौथा पिलर आपण ज्याला म्हणतो तो आहे आपण म्हणूयात की मीडिया, ज्याला आपण पत्रकार ज्याला आपण म्हणतो, जी काही आपण म्हणूयात की स्वतःचं मत व्यक्त करण्याची जी काही सगळ्यात महत्त्वाची एक बाजू आहे ती म्हणजे आपण म्हणूयात की जे पत्रकार आहेत ते या समाज रचनेचा एक चौथा घटक आहे. कारण या समाजामध्ये काय चाललंय, कसं चाललंय, सरकार काय करत आहे, काय नाही करत आहे, हे जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडिया करत आहे किंवा पत्रकार करत आहेत. म्हणून त्यांना ज्युडिशियरीचा एक चौथा आधार असं मानलं जातं. ठीक आहे. सो आता आपण जेव्हा एक संघ आपल्याला भारत बघायचा आहे
तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 566 संस्थानं ही जेव्हा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळणार आहे तेव्हा प्रश्न असा होता की कोणत्या कोणत्या राज्यातून ब्रिटिश जाणार आहेत, कुठला कुठला भाग भारतामध्ये विलीन होणार आहे. त्यावेळेला जे सरदार वल्लभभाई पटेल आहे यांच्यावरती एक जबाबदारी सोपवण्यात आलेली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक राज्यांकडे जा आणि त्या राज्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की आपल्याला आता अखंड भारत तयार करायचा आहे आणि तुम्ही त्या अखंड भारतामध्ये विलीन व्हा. आणि त्यांनी विचारलं की आम्ही जर भारतामध्ये विलीन झालो तर आम्हाला त्याच्या बदल्यात काय मिळणार, आम्ही आमचं सगळं राज्य जेव्हा या भारतामध्ये विलीन करू तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार. त्यावेळेला जेवढे जेवढे राज्ये या भारतामध्ये विलीन व्हायला तयार होते यांच्यासाठी आर्टिकल 363 मध्ये एक प्रिव्ही पर्स्यू नावाची एक कॉन्सेप्ट तिथे ऍड करण्यात आली आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की जे जे राज्ये भारतामध्ये विलीन होणार आहेत त्यांना भारताच्या गंगाजळीतनं प्रिव्ही पर्स्यूस हे प्रत्येक वर्षाला देण्यात येतील. आता प्रिव्ही पर्स्यू म्हणजे काही पैसे जे काही असणार आहे ह्या भारताच्या गंगाजळीतनं तुम्हाला देण्यात येतील. तुम्ही तुमची जी राज्य आहेत हे भारतामध्ये विलीन करा तेव्हा एक अखंड असा भारत तयार होईल. नाहीतर आपण असेच विभागलेले जर राहिलो तर पुन्हा दुसरा कुठला तरी एखादा परकीय शत्रू म्हणा किंवा परकीय आक्रमण आपल्यावरती होऊ शकतं आणि पुन्हा आपण पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतो. तेव्हा या देशाला आपल्याला एक संघ बनवायचंय किंवा एकच भारत बनवायचा आहे असं त्यावेळेला ठरलेलं होतं. आणि त्यावेळेला जुनागडचा राजा, काश्मीरचा राजा, हैदराबाद संस्थानाचा राजा हे तिघे जण मात्र त्या अखंड भारतामध्ये समाविष्ट व्हायला काही तयार नव्हते. हळूहळू त्यांना जशा पद्धतीने अनसिक्युरिटी वाटायला लागलेली होती तसे ते भारतामध्ये विलीन होत गेले. काश्मीरचाही प्रश्न तसाच आहे. काश्मीरला सुद्धा पाकिस्तान पासून जेव्हा इन्सिक्युअर वाटायला लागलं तेव्हा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत एक ॲसर्शन केलं आणि त्या ॲसर्शन नंतर त्यांनी फक्त काय सांगितलं की तुम्ही तुमची जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती तुम्ही आम्हाला पुरवा, म्हणजे काश्मीरच्या संरक्षणार्थ भारताने त्यांचे जे काही मिलिटरी फोर्स आहे हे आमच्या संरक्षणार्थ, आमच्या देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही आम्हाला पाठवा आणि आम्ही तुमच्या देशाचा एक भाग बनून राहू. काश्मीर हा भारताचा एक भाग आहे पण तो भारत नाही परिपूर्ण. म्हणजेच काय, भारतामध्ये जे जे काही कायदे बनणार आहेत ते काश्मीरच्या जे काही एरिया आहेत त्यांना ते लागू होणार नाही. म्हणून लॉ मध्ये आम्ही आता सध्या जेव्हा 370 ॲब्रोगेट झालेला आहे तेव्हा त्या काश्मीरला सुद्धा जेव्हा आपण म्हणूयात की केंद्रशासित प्रदेशाचा जेव्हा त्यांना दर्जा देण्यात आला तेव्हा भारताचे सगळे लॉज जे इतर सगळ्या राज्यांना लागू होतात ते त्या काश्मीरला सुद्धा लागू होणार आहेत. पण याच्या अगोदरची परिस्थिती अशी नव्हती. काश्मीरसाठीचे स्पेशल स्टेटचा दर्जा त्यांना असल्यामुळे त्यांच्यासाठीचे कायदे वेगळे होते आणि ते भारतातले जे काही कायदे ते त्यांना लागू होत नव्हते. म्हणून आपण हे पण ऐकलं असेल की काश्मीरमध्ये आपण प्रॉपर्टी घेऊ शकत नाही किंवा आपण काश्मीरमध्ये जाऊन सेटल्ड होऊ शकत नाही. हा तेव्हाचा इश्यू होता. आता भारताच्या संविधानाचे जे काही महत्वाचे घटक आहेत ते आपण बघूयात की भारताचं संविधान नेमकं काय आहे, कसं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात लेंदीएस्ट, सगळ्यात मोठं, सगळ्यात विस्तारित असं संविधान आहे. जगात जेवढे काही संविधान आहेत आणि एक लक्षात ठेवायचं की ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या त्या देशामध्ये संविधान असतं. त्याच्यामध्ये सर्वोच्च गोष्ट काय असेल तर संविधान तिथे सर्वोच्च असते. भारतामध्ये अगोदर संविधान होतं का स्वातंत्र्यापूर्वी? आपण म्हणूयात स्वातंत्र्य 1949-50 पूर्वी आपण म्हणूयात की संविधान भारतामध्ये नव्हतं. तेव्हा काय होतं, वेद पुराण जे काय आहे, मनुस्मृती आहे, त्या मनुस्मृतीवरती आधारलेली एक समाज रचना जी आहे ती भारतामध्ये लागू झालेली होती. संविधान तेव्हा नव्हतं. संविधान आल्यापासून या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत आणि संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही गरजेचं असतं ते प्रोव्हाइड केलेलं आहे. मग भारताचं संविधान जे आहे हे आपल्याला लोकशाही शिकवतं. आणि लोकशाही म्हणजे काय असते, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं जे काही राज्य असतं त्याला आपण लोकशाही राज्य म्हणतो. मग ही लोकशाही कुठून आली किंवा आपल्याला संविधान पाहिजे किंवा आपल्याला ही लोकशाही पाहिजे हे लोकांना का वाटलं किंवा त्यांना अचानक असं कसं वाटलं की आम्हाला सुद्धा आमचं जे काही राज्य आता स्वतंत्र होईल हे लोकशाही असायला पाहिजे असं का वाटलं असेल? महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले आणि ब्रिटिशांनी एक आपण म्हणूयात की बऱ्याच गोष्टी भारतात त्यांनी चांगल्या चांगल्या केलेल्या आहेत.
चांगल्या करण्यामागे आपला फायदा किंवा आपलं चांगलं व्हावं हा हेतू कधीच नव्हता. मुळात त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी ज्या ज्या काही भारतामध्ये योजना आणल्या किंवा ज्या ज्या काही सुख सुविधा त्यांनी तयार केल्या, जसं आपण म्हणूयात की रेल्वेची सुविधा असेल तर रेल्वेची सुविधा भारतामध्ये आणण्यामागे काय भारताच्या प्रवाशांना सुखकारक अशी काही रेल्वेची सेवा द्यावी हा हेतू तेव्हा मुळीच नव्हता. त्यांचा हेतू होता की त्यांना जे काही सगळ्यात महत्वाचे जे काय कापूस होता तो कापूस त्यांना इंग्लंड पर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा इतर जे काही त्यांना भारतातनं जे काही जो काही खजिना आणायचा असेल, ज्या ज्या काही वस्तू त्यांना त्यांच्या देशात घेऊन जायच्या असतील तर त्याच्यासाठी मुंबईपर्यंत नेण्याचा एक तो काही मार्ग होता जो जलदगती मार्ग असेल. आणि या हेतूने त्यांनी रेल्वेची जी काही आहे ती सिस्टीम, रेल्वे सिस्टीम जी काही आहे ती भारतामध्ये चालू केलेली होती. त्याच पद्धतीने त्यांनी ब्रिटिशांचं जे काही शिक्षण पद्धती आहे ती भारतामध्ये आणलेली होती आणि त्या शिक्षण प्रणालीचा आपण म्हणूयात की इतका चांगला उपयोग भारतीयांनी करून घेतला की काही लोक इथून त्यानंतर इंग्लंडला बॅरिस्टर करायला जायला लागले आणि जसे ते ब्रिटनमध्ये इंग्लंडमध्ये जायला लागले तेव्हा त्यांनी तिथली सिस्टीम बघितली की तिथे लोकशाही आहे. ब्रिटनमध्ये लोकशाही आहे. जगाच्या पाठीवरचा लोकशाही देणारा किंवा लोकशाही शिकवणारा सगळ्यात महत्वाचा एक देश म्हणून ब्रिटनला ओळखलं जायचं. ब्रिटनची ओळख होती लोकशाही म्हणून. का तर तिथे लोकांना स्वातंत्र्य होतं. लोकशाहीमध्ये माणसाला स्वातंत्र्य असतं. कशाचं स्वातंत्र्य असतं? त्याचा विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं, त्याला शिक्षणाचं स्वातंत्र्य असतं, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य असतं. अनेक स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणूयात की मानव जातीला ज्या ज्या काही स्वातंत्र्याची गरज आहे ते सगळे स्वातंत्र्य हे लोकशाहीमध्ये असतात. राजेशाहीमध्ये असं नसतं. राजेशाहीमध्ये राजा म्हणेल तोच कायदा असतो आणि तो कायदा राजावर मात्र कधीही बंधनकारक नसतो. तो फक्त इतर प्रजेवरती बंधनकारक असतो. लोकशाहीचं मात्र असं नसतं. लोकशाहीमध्ये लोकांकडून लोकांसाठी सरकार चालवून घेत असतात. लोकच लोकांचे प्रतिनिधी निवडत असतात. तर ही लोकशाहीची जी काही कॉन्सेप्ट आहे ही सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट ही आपण म्हणूयात की कुठून इंग्लंडमधनं ब्रिटनमधून ब्रिटिशांकडनं आपण शिकलेलो कॉन्सेप्ट होतो. जी लोक इकडनं भारतातनं जेव्हा त्या देशांमध्ये शिकायला जायचे तेव्हा ते बघायचे की इथली लोकशाही कशी आहे, इथे लोक कसे जगतात आणि आपल्या देशामध्ये नेमकं काय चालू आहे, आपल्या जगाची का बरं अधोगती आहे, आपल्या देशाची का अधोगती आहे, त्याची त्यांना कारणं जरा उमगायला लागली आणि त्यांना असं वाटायला लागलं की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताला सुद्धा लोकशाही राज्य बनवलं पाहिजे. आपल्याकडे सुद्धा आपल्याही लोकांना अशाच पद्धतीचं स्वातंत्र्य हे मिळायला पाहिजे, तरच आपल्या देशाची सुद्धा प्रगती होईल, आपल्या इथल्या मानव जातीचा विकास होईल असं त्यांना वाटायला लागलं. आणि तिथून ते कुठेतरी आपण म्हणूयात की वेगवेगळ्याही देशांचे जे काही संविधान आहेत त्याचाही थोडा थोडा अभ्यास आपण करायला लागलो जशी लोक बाहेर जात होते. विषय असा नाहीये की तेव्हा भारतामध्ये शिक्षण प्रणाली नव्हती का किंवा वेगवेगळे विद्यापीठ नव्हते का, तर भारतामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची नालंदासारखी तक्षशिलासारखी विद्यापीठ होते. पण हे जे काही आपण म्हणूयात मोठमोठी आक्रमणं जेव्हा झाली त्याच्यामध्ये त्या पूर्णपणे नस्तानाभूत त्याला करण्यात आलेलं होतं आणि आपण म्हणूयात ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा ब्रिटिशांनी इथल्या लोकांना सुशिक्षित करायला घेतलं, शिक्षण द्यायला घेतलं आणि त्या शिक्षणातून कुठेतरी आपली लोक समजदार व्हायला लागली, त्यांनाही काही गोष्टींची जाणीव व्हायला लागली आणि तिथून त्यांना वाटलं की आम्हाला सुद्धा इथून पुढचं जे काही राज्य पाहिजे हे आम्हाला लोकशाही असायला पाहिजे, कारण जिथे आम्हाला काय मिळेल, स्वातंत्र्य मिळणार आहे. म्हणून आपल्याकडे जी काही लोकशाही आहे ही आपण इंग्लंडकडनं घेतलेली किंवा ब्रिटनकडनं घेतलेली ही देण आहे की हे भारत लोकशाही असायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण काय म्हटलं, हे सगळ्यात मोठं लिखित आणि विस्तृत असं संविधान आहे. प्रत्येक देशाची राज्यघटना ही लिखितच स्वरूपाची आहे असं अजिबात नाही. अमेरिकेची जर राज्यघटना जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये अगदी 5-6 आर्टिकल असतील, पण भारताचं संविधान जेव्हा तयार झालं तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे 1949ला जेव्हा आपण ते संविधान स्वीकारलं, संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा स्वीकारलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 395 आर्टिकल होते. त्याचबरोबर तेव्हा ते 22 भागांमध्ये विभागलेलं होतं. त्याचबरोबर त्यावेळेला त्याच्यामध्ये 8 परिशिष्ट होती आणि इंग्लिश मधले जवळपास 1,17,379 शब्द हे तेव्हाच्या संविधानामध्ये लिहिलेले होते. आत्ताचं संविधान जर आपण बघितलं तर वेगवेगळे अमेंडमेंट करून करून आज जर बघितलं तर जवळपास 448 आर्टिकल आपल्याला भारताच्या संविधानामध्ये दिसतील
आणि जवळपास 22 भागाचे आज आपण 25 भाग संविधानाचे केलेले आहेत. त्याचबरोबर 12 परिशिष्ट आज तुम्हाला भारताच्या संविधानामध्ये दिसतील. हे अशा पद्धतीने संविधान जे आहे याची विभागणी केलेली आहे. आणि हे संविधान जितकं रिजिड आहे तेवढंच ते लवचिक पण आहे. भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात किचकट संविधान आहे असं म्हटलं जातं. किचकट म्हणजे काय, तर या संविधानामध्ये जर काही घटना दुरुस्त्या करायच्या असतील किंवा नवीन अमेंडमेंट आणायच्या असतील तर त्याच्यासाठीची जी काही मेजॉरिटी असणार आहे ती मेजॉरिटी ठरवणार आहे की ती आपण म्हणूयात ते अमेंडमेंट होईल की नाही किंवा ती घटना दुरुस्ती होईल किंवा नाही. आणि काही गोष्टींच्या बाबतीमध्ये घटना दुरुस्ती ही एकदम फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल म्हणजे ती इझिली करता येईल. मग कुठल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण म्हणूयात की फार इझिली अशी घटना दुरुस्ती करता येते, जसे की आर्टिकल 1 पासून 4 मध्ये ज्या ज्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत, आर्टिकल 1 ते आर्टिकल 4 आपल्याला सांगतं की भारत, इंडिया दॅट इज भारत. इंडिया म्हणजे काय, भारत, ज्याच्यामध्ये काय आहेत, ज्याच्यामध्ये राज्य आहेत, संघ राज्य आहेत आणि अशा राज्यांचा आणि संघ राज्यांचा समूह म्हणजे भारत आहे. म्हणजेच काय, आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र असेल, आपण म्हणूयात राजस्थान असेल, MP असेल, वेगवेगळी जी काही, गुजरात असेल, ही जी काही राज्य आहेत, त्याचबरोबर जी केंद्रशासित प्रदेश आहेत, जसं आत्ताच मी सांगितलं की काश्मीरला सुद्धा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे. असे केंद्रशासित प्रदेश जे दीव असेल, दमण असेल, आत्ताचं काश्मीर असेल, या गोष्टींचा मिळून काय होणार आहे, एक भारत तयार होणार आहे. त्याचबरोबर आर्टिकल 2 सांगतं की जर भविष्यात भारताच्या शेजारचं एखादं आपण म्हणूया देश, त्याला असं वाटत असेल की आम्हाला भारताच्या भूमीमध्ये मर्ज व्हायचं आहे, आमचा देश आम्हाला भारतामध्ये विलीन करायचा आहे, तर त्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचा जो काही अधिकार असेल हा पूर्णपणे कसा असेल, पार्लियामेंटला असेल. आणि ते करणं जरा फ्लेक्झिबल असेल. त्याचबरोबर की काही राज्य असतील, आपण म्हणूयात की आपल्या शेजारी गोवा एक छोटंसं राज्य आहे आणि गोवाला असं वाटतंय की आम्हाला महाराष्ट्रामध्ये विलीन व्हायचंय, आम्ही सुद्धा उद्या महाराष्ट्र या नावाने ओळखले गेलो तर आम्हाला चालणार आहे, आम्ही सगळं आमचं राज्य हे महाराष्ट्रात विलीन करणार आहोत. तर त्यावेळेला सुद्धा पार्लियामेंटला लॉ बनवून त्यांना स्वतःमध्ये विलीन करून घेण्याचा संपूर्ण अधिकार असणार आहे. त्याचबरोबर यदा कदाचित जर भारताच्या प्रदेशामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली, जसं सुनामी असेल, भूकंप असेल किंवा त्याच्यासारखे काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्याच्यामुळे जर भारताचे राज्य किंवा भारताच्या सीमा याच्यामध्ये जर काही बदल झाला तर त्या संदर्भामध्ये सुद्धा लॉ बनवण्याचा, टेरिटरी ठरवण्याचा, बाउंड्री डिसाइड करण्याचा, ज्याला अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज म्हटलं जातं, हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा पार्लियामेंटला आहे. आणि शेड्यूल 1 मध्ये याचा परत उल्लेख केलेला आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा अशा काही गोष्टी आर्टिकल 1 पासून आर्टिकल 4 पर्यंत, ज्याला ऍडमिशन ऑफ स्टेट, डिमिशन ऑफ स्टेट, त्याचबरोबर अल्टरेशन बाउंड्रीज ऑफ स्टेट किंवा आपण म्हणूयात इमर्ज, जे काही इमर्ज व्हायचं असेल वेगवेगळ्या राज्यांना भारतामध्ये, अशा वेळेला जर घटना दुरुस्ती करायची वेळ आली आणि एखादा कायदा बनवावा लागला, जो कायदा पार्लियामेंट बनवणार आहे, त्याच्यासाठी जो काही अमेंडमेंट लॉ बनवावा लागतो, त्या अमेंडमेंट लॉला फार मोठ्या मेजॉरिटीची गरज नाहीये, ते फ्लेक्झिबल असणार आहे, कारण पार्लियामेंटला तो राईट आहे. ओके, पार्लियामेंटकडे तो परिपूर्ण अधिकार आहे. पण जर फंडामेंटल राईट्स, जे आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत तुमचे आमचे जे मूलभूत हक्क आपल्याला बहाल करण्यात आलेले आहेत, ज्याच्याशिवाय आपण म्हणूयात की कोणी जगूच शकत नाही, आपला श्वास आहे, फंडामेंटल राईट्स हा आपला श्वास आहे, कारण की कुठलाही व्यक्ती हक्कांशिवाय किंवा अधिकारांशिवाय जगू शकत नाही, किंवा त्याला जर हक्क आणि अधिकार नसतील तर त्याचं जीवन हे पशुतुल्य असणार आहे. त्याच्यामुळे हे जे काही फंडामेंटल राईट्स आणि या फंडामेंटल राईट्सच्या बाबतीमध्ये जर काही तुम्हाला घटना दुरुस्त्या कराव्याशा वाटल्या तर ती गोष्ट जरा रिजिड असेल, त्याच्यासाठी तुम्हाला जी काही मेजॉरिटी आहे ती तुम्हाला बघावी लागणार आहे. लोकसभा, राज्यसभा यांच्यामध्ये जे काही मेंबर्स ऑफ द पार्लियामेंट आहे, यांची जी काही मेजॉरिटी आहे ती तुम्हाला मोठ्या प्रमाणात घ्यावी लागणार आहे आणि या पद्धतीने त्याला रिजिड म्हटलेलं आहे. आता केशवानंद भारतीची जर केस तुम्ही ऐकली असेल, तुम्हाला जर माहिती असेल की केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला हा काय प्रकार होता, माहिती असेल की नसेल मला माहिती नाही, पण केशवानंद भारतीचा मेन मुद्दाच हा होता की पार्लियामेंट जो काही लॉ बनवतो त्याच्यावरती त्याचा ऍब्सोल्यूट राईट आहे की नाही, म्हणजे पार्लियामेंटला ऍब्सोल्यूट राईट्स आहेत का घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये. तर पार्लियामेंटचं म्हणणं असं होतं की हो,
संविधानानेच आम्हाला 368 प्रमाणे परिपूर्ण राईट्स दिलेले आहे की आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा, जेव्हा वाटेल त्या आर्टिकलमध्ये आम्ही घटना दुरुस्ती करू शकतो. आणि मेन मुद्दाच हा होता केशवानंद भारतीचा की जर असं असेल तर एखादं नवीन सरकार येईल आणि फंडामेंटल राईट्सचा चॅप्टरच डिलीट करून टाकेल आणि म्हणेल की आम्हाला संविधानानेच अधिकार दिलेला आहे आर्टिकल 368 प्रमाणे घटना दुरुस्ती करण्याचा, तर त्या फंडामेंटल राईट्सला काही व्हॅल्यूच राहणार नाही. त्याच्यामुळे भारताची जी काही फंडामेंटल राईट्सची जी काही आपण भारताच्या संविधानाची जी काही एक चौकट आहे त्या चौकटीला पार्लमेंट हात लावू शकणार नाही असं केशवानंद भारतीमध्ये जजमेंट दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कुठेही घटना दुरुस्ती करा, तुम्ही काहीही करा, पण ती घटना दुरुस्ती करत असताना आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत जे काही मूलभूत हक्क किंवा अधिकार आहेत त्या चौकटीच्या मध्ये तुम्ही हात घालायचा नाही. आणि पार्लमेंटच्या लॉ मेकिंग पॉवरवरती सुद्धा रिस्ट्रिक्शन आहेत असं केशवानंद भारतीचं जजमेंट होतं. सो ही जी काही मूलभूत हक्क आहेत हे सुद्धा आपल्या संविधानाचा एक फार महत्वाचं फीचर आहे. जसं संविधान मी सांगितलं रिजिड आहे तसंच ते फ्लेक्झिबल आहे, तसंच त्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत जे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत. त्याचबरोबर सिटिझनशिप आपल्याला दिलेली आहे जी आपण काय म्हणतो सिंगल सिटिझनशिप. भारतामध्ये जी सिटिझनशिप आहे ती सिंगल सिटिझनशिप आहे. काही काही देशांकडे जी सिटिझनशिप असते ती डुअल सिटिझनशिप असते. डुअल सिटिझनशिप म्हणजे काय, तर अमेरिकेसारख्या एखाद्या राज्यामध्ये देशामध्ये त्यांच्यातली जी काही राज्य असतील त्या राज्यांची एक वेगळी त्यांना सिटिझनशिप मिळते आणि देशाची एक वेगळी सिटिझनशिप मिळते. अशा पद्धतीचं एक डुअल सिटिझनशिप असतं. आणि दुसऱ्या एक प्रकारचं डुअल सिटिझनशिप असतं ते म्हणजे काय, तर एका वेळेला तुम्ही 2 देशाचे नागरिक असू शकता अशी सुद्धा काही देश आपल्याला सिटिझनशिप देतं. पण भारताच्या संविधानाने आपल्याला जी काही सिटिझनशिप दिलेली आहे ती सिंगल सिटिझनशिप आहे. म्हणजेच काय, एका वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त भारताचेच नागरिक राहू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या देशाचं नागरिकत्व हवं असेल तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व जे आहे ते तुम्हाला सीज करावं लागेल असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि हे सुद्धा भारताच्या संविधानाचं एक महत्वाचं असं फीचर आहे. जसं मी सांगितलं रिजिड आणि फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन, त्याच पद्धतीने सिंगल सिटिझनशिप हे सुद्धा भारताचं एक महत्वाचं फीचर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फीचर मी जे तुम्हाला आता म्हटलं फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क हे आपण कुठून घेतलेले आहेत, मूलभूत हक्क ज्याला फंडामेंटल राईट म्हणतो हे फंडामेंटल राईट आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहेत. अमेरिकेच्या जे काही संविधान आहे, अमेरिकेचं जे रूल ऑफ लॉ आहे त्याच्यामध्ये मॅग्ना कार्टा नावाचं एक बिल ऑफ लॉ तिथे होतं आणि त्या बिल ऑफ लॉ मध्ये फंडामेंटल राईट्सचा एक चॅप्टर आहे की या मनुष्य प्राण्यांना जगण्यासाठी काही मूलभूत हक्कांची गरज असते आणि तेच राईट्स आपणही आपल्या देशाला, आपल्या देशातल्या लोकांना किंवा या जनतेला देणं गरजेचं आहे. म्हणून USA कडनं फंडामेंटल राईट्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपण USA कडनं घेतलेला आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट ती म्हणजे आर्टिकल 36 पासून तर आर्टिकल 51 पर्यंत आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज दिलेल्या आहेत ज्याला DPSP असं शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो. DPSP म्हणजे काय प्रकार, भारतामध्ये जे काही गव्हर्नमेंट असणार आहे त्या गव्हर्नमेंटने या देशासाठी किंवा या जनकल्याणासाठी काय काय करणं गरजेचं आहे. जसं की इथे आपण म्हणूयात पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट असायला पाहिजे, इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताला रोजगार असायला पाहिजे, त्याचबरोबर पंचायत राज इथे सिस्टीम असायला पाहिजे, ग्रामपंचायती असायला पाहिजे, इथे फ्री लिगल एड सर्व्हिस असायला पाहिजे, त्याचबरोबर इथे मुलांना फ्री शिक्षण असायला पाहिजे. कारण कुठल्याही व्यक्तीला जर स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल तर त्याची सगळ्यात महत्वाची बाजू असते की त्याच्याकडे शिक्षण असायला पाहिजे. आणि जर शिक्षण घ्यायला जर एखाद्या व्यक्तीकडे पैसेच नाहीयेत आणि त्यामुळे त्याला जर शिक्षण मिळत नसेल तर त्याच्या आयुष्याचा दर्जा कुठेतरी खालावतो आणि असं होता कामा नये. म्हणून गव्हर्नमेंटने काय करा, फ्री शिक्षण पॉलिसी द्या. त्याचबरोबर फ्री लिगल एड सर्व्हिस प्रोव्हाइड करा. फ्री लिगल एड सर्व्हिस म्हणजेच काय, एखादा व्यक्ती ज्याच्याकडे पैसे नाहीये आणि त्याच्यावरती कुठला तरी अन्याय होतोय, त्याच्यावरती अत्याचार होतो आहे आणि पैसे नाही म्हणून तो कोर्टात जाऊ शकत नाही, पैसे नाही म्हणून तो वकील अपॉइंट करू शकत नाही, मग त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन व्हायला नको म्हणून काय करा, अशा लोकांसाठी कायद्याची मोफत सेवा द्या. अशा लोकांसाठी कायद्याची मोफत सेवा द्या.
ज्याला काय म्हटलंय, फ्री लिगल एड सर्व्हिस. आणि या गोष्टी त्याचबरोबर समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ज्या ज्या काही योजना गरजेच्या आहेत त्या तुम्ही प्रोव्हाइड करा. आणि हे प्रोव्हाइड करणं काम कुणाचं आहे, सरकारचं आहे. ज्या लोकांना आपण आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देत असतो त्या लोकांचं काम आहे, त्या सरकारचं ते काम आहे की त्यांनी समाजाच्या कल्याणाची ही कामं केली पाहिजेत. पण ती कामं जेव्हा आपण म्हणूयात त्यांनी केली नाहीत तर आपल्याकडे काय उपाययोजना आहे. जर आपण एखादा प्रतिनिधी निवडून देतो, आपल्याला वाटलं की आपल्याकडे निवडणुका आल्या आणि एखादा व्यक्ती आपल्याकडे मत घ्यायला आला आणि तेव्हा त्यांनी आपल्याला बऱ्याच त्याच्या आयडियोलॉजीज सांगितल्या किंवा त्याला काय काय योजना आणायच्यात आपल्या कल्याणासाठी याचे त्याने बऱ्याच आपण म्हणूयात पॅम्पलेटमध्ये लिस्ट बनवून दिली. पण जेव्हा निवडून आला त्यातलं त्यांनी एकही काम केलं नाही. मग आता काय करायचं, मग त्याच्या अगेन्स्ट कोर्टात जायचं का, तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कोर्टामध्ये जाता येत नाही. त्यालाच असं म्हटलेलं आहे डीपीएसपी इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉज. म्हणजे डीपीएसपीचं जर त्यांनी पालन केलं नाही तर ते त्या लोकांच्या अगेन्स्ट आपण कोर्टामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही. मग आपण काय करतो, तर आपण आपल्या हातामध्ये एक पॉवर दिलेली आहे ती म्हणजे मताचा अधिकार. एक मताचा अधिकार जे सरकार आपण निवडून देतो तेच सरकार खाली पाडण्याचा सुद्धा अधिकार तुम्हालाच दिलाय, तुमच्याच हातात दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी कुठल्याही न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तुम्हाला गरज नाहीये. म्हणून डीपीएसपी हे इन्फोर्सेबल बाय लॉज नाही आहेत. पण फंडामेंटल जे राईट्स आहेत आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत हे मात्र एन्फोर्सेबल बाय लॉज आहेत. एन्फोर्सेबल बाय लॉज म्हणजेच काय, जेव्हा आपल्या मूलभूत हक्कांचं कुणीतरी व्हायोलेशन करेल, कुणीतरी उल्लंघन करेल त्यावेळेला त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट आपल्याला आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 खाली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जाता येतं. आणि आपले जे राईट्स इन्फ्रिंज झालेले आहेत किंवा आपल्या मूलभूत हक्कांचं जे काही उल्लंघन झालेलं आहे त्यासाठी कोर्टाकडे जाऊन आपल्याला रेमेडी मागता येते किंवा उपाययोजना मागता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण संविधान तयार झाल्यानंतर एक प्रश्न विचारला होता की बाबासाहेब तुम्ही हे जे काही 395 आर्टिकलचं जे काही तुम्ही संविधान तयार केलं, 22 पार्टचं तुम्ही संविधान तयार केलं, त्याचबरोबर 8 परिशिष्टांचं तुम्ही जे काही संविधान तयार केलं, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो की या संपूर्ण संविधानामध्ये एकच आर्टिकल सांगा जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जे तुम्हाला वाटतं की याच्याशिवाय बाकीच्या कुठल्याही आर्टिकलचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं आर्टिकल 32. आर्टिकल 32ला संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. आणि हे तुम्हा आम्हाला माहिती पाहिजे की आर्टिकल 32 मध्ये असं काय आहे जो संविधानाचा आत्मा बाबासाहेबांनी ज्याला म्हटलेला आहे त्याला म्हटलेला आहे ज्युडिशियल रेमेडीज. जेव्हा एखाद्या व्यक्तीला फक्त अधिकार दिले जातात, फक्त हक्क दिले जातात, पण जर ते त्याचं उल्लंघन झालं तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी जायचं कुठे आणि न्याय मागायचा कुणाकडे याचीच जर प्रोव्हिजन नसेल तर ते नुसतं हक्क आणि अधिकार देऊन त्याचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये आमच्याकडे लॉ मध्ये एक लॅटिन मॅक्झिम आहे, उबी जस इबी रेमेडियम. उबी जस इबी रेमेडियम. उबी जस इबी रेमेडियम म्हणजेच काय, वेअर देअर इज अ राईट देअर इज अ रेमेडी. हक्क आहेत, अधिकार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला उल्लंघन झालं तर उपाय योजना सुद्धा दिलेल्या आहेत. हे आर्टिकल 32 मध्ये दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांना आर्टिकल 32 जो फंडामेंटल राईट आहे आपला त्याला बाबासाहेबांनी आत्मा म्हटलेला आहे, संपूर्ण संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आपले असे हक्क त्याचं उल्लंघन होईल तेव्हा आपण आर्टिकल 32 खाली सुप्रीम कोर्टात आणि आर्टिकल 226 खाली आपण हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. असे हे फंडामेंटल राईट्स आपल्याला त्याच्यात दिलेले आहेत. त्याचबरोबर आर्टिकल 51A मध्ये आपल्याला काही फंडामेंटल ड्युटीज सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. फंडामेंटल ड्युटीज सुद्धा देण्यात आले. पण फंडामेंटल ड्युटीज हे जेव्हा संविधान बनवलं तेव्हा त्याच्यामध्ये ऍड केलेल्या नव्हत्या. ह्या अमेंडमेंटने आर्टिकल 1942 ची 1976 मधली जी 42वी घटना दुरुस्ती आहे त्या 42व्या घटना दुरुस्तीने आपल्याला काही कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत ज्याला फंडामेंटल ड्युटी म्हणतो, जे आर्टिकल 51A मध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, नुसतेच हक्क आहेत आणि अधिकार आहेत एवढंच नाही चालणार, तर त्याच्याबरोबर काहीतरी कर्तव्य सुद्धा तुमची आहेत. तुमच्या देशाप्रती तुम्हाला काही कर्तव्य सुद्धा देण्यात आलेली आहेत. हे आर्टिकल 51A मध्ये देण्यात आलेलं आहे.
त्याचबरोबर आपण म्हणतो की घटना दुरुस्तीचा जो सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे तो 368 मध्ये देण्यात आलेला आहे. पार्लियामेंटला जी काही संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो आर्टिकल 368 प्रमाणे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आर्टिकल 13 जर आपण बघितलं तर आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 यांच्यामध्ये नेहमी एक कॉन्ट्रावर्सी असते किंवा त्याच्यामध्ये एक विरोधाभास आहे. विरोधाभास नाही म्हणता येणार, पण सुप्रीमसी कुणाची हा एक प्रश्न असतो की भारतामध्ये सर्वोच्च काय आहे, तर भारतामध्ये सर्वोच्च आहे भारताचं संविधान. भारतामध्ये भारताचं संविधान हे सगळ्यात सर्वोच्च आहे. मग भारताच्या संविधानानंतर सुप्रीमसी कुणाची असेल याच्यावरून जेव्हा पार्लियामेंट आणि ज्युडिशियरी यांच्यामध्ये थोडंसं डिस्प्यूट असतं. डिस्प्यूट इन द सेन्स सुप्रीमसी असं वाटतं की ज्युडिशियरीला वाटतं की आमची सुप्रीमसी आहे, आम्ही सुप्रीम आहोत संविधानानंतर, आणि पार्लियामेंटला असं वाटतं की संविधानानंतर आमची सुप्रीमसी आहे, आम्ही सर्वोच्च आहोत. पार्लियामेंटला असं वाटण्याचं कारण असं आहे की पार्लियामेंटला वाटतं की या देशामध्ये काय कायदे असावेत, ते कसे असावेत, ते बनवण्याचा अधिकार पार्लियामेंटचा आहे. संसद कायदे बनवतं म्हणून संसद ही सर्वोच्च आहे संविधानानंतर, असं संसदेचं म्हणणं आहे. पण ज्युडिशियरीचं म्हणणं असं आहे की तुम्ही जरी कायदे बनवत असाल, तुम्हाला जरी कायदे बनवण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला 368 प्रमाणे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा जरी अधिकार दिलेला असला तरी सुद्धा तुम्ही जे काही कायदे बनवणार आहात ते बनवलेले कायदे हे फंडामेंटल राईट्सशी सुसंगत आहेत किंवा नाही हे तपासून पाहण्याचा हक्क हा सुप्रीम कोर्टाकडे आहे. आणि तुम्ही बनवलेले जे काही कायदे असतील हे फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करणारे असतील, आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत जेवढे काही कायदे आहेत, जसं आर्टिकल 12 मध्ये काय दिलेलं आहे, स्टेट म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट कोण कोण असणार आहे, गव्हर्नमेंटच्या व्याख्येमध्ये कोण कोण येतं, तर त्या स्टेटच्या व्याख्येमध्ये काय सांगितलंय, पार्लियामेंट इज अ गव्हर्नमेंट, सेंट्रल लेजिस्लेचर इज अ गव्हर्नमेंट, स्टेट लेजिस्लेचर इज अ गव्हर्नमेंट. त्याचबरोबर आपण म्हणूया त्यांच्यापासून तर खाली ग्रामपंचायत पर्यंत जी काही बॉडी असणार आहेत हे सगळे गव्हर्नमेंटमध्ये येतील. आणि त्याचबरोबर खाली एक लाईन टाकून ठेवलेली आहे, एनी अदर ऑथॉरिटी. जी काही एनी अदर ऑथॉरिटी या शब्दामध्ये याचा जो काही अर्थ लावायचा आहे हे सुप्रीम कोर्टावर ठरवलेला आहे. तुमच्या समोर जसे प्रसंग येतील, तुमच्या समोर जशा अडचणी येतील त्यानुसार तुम्ही एनी अदर ऑथॉरिटी या शब्दाचा अर्थ तुम्ही लावून त्याचं इंटरप्रिटेशन करा. हे स्टेटच्या डेफिनेशन मध्ये सांगितले आहे, जे आर्टिकल 12 मध्ये दिलेले आहे. देन आर्टिकल 13 मध्ये काय दिलेलं आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू. आता मी जे सांगितलं की पार्लियामेंटला वाटतं की आम्ही सुप्रीम आहोत कारण आम्ही कायदे बनवतो, पण आर्टिकल 13 प्रमाणे ज्युडिशियरी असं सांगते तुम्ही बनवलेले लॉज हे फंडामेंटल राईटशी कन्सिस्ट आहेत किंवा नाही आहेत हे पडताळून पाहण्याचा अधिकार आमचा आहे. अदरवाईज तुम्ही बनवलेले कायदे अल्ट्रा व्हायरस किंवा वॉइड ठरवण्याचा अधिकार हा आमचा आहे. हे कोण सांगतं, सुप्रीम कोर्ट सांगतं. आणि अल्टिमेटली आपण जर बघितलं तर खरोखरच पार्लियामेंटने बनवलेले लॉज हे किती प्रमाणात व्हॅलिड आहेत, योग्य आहेत किंवा नाही आहेत हे ठरवण्याचा जो काही राईट आहे हा आर्टिकल 13 प्रमाणे ज्युडिशियरीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 14 हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आर्टिकल 14 मध्ये इक्वालिटी सांगितलेली आहे, समानता सांगितलेली आहे, ज्याला आपण इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असं म्हटलेलं आहे. कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. मग याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न पडतो किंवा आपले आजूबाजूचे बरेच लोक आपल्याला असं म्हणतात की तुम्ही सांगता की कायद्यासमोर सर्व समान आणि कायद्याचं सर्वांना समान संरक्षण, पण भारतामध्ये अशी काही समानता दिसून येत नाही. मग आपण म्हणतो असं कसं वाटतं तुम्हाला की भारतामध्ये समानता दिसून येत नाही, तर आपण म्हणतो की आपलं संविधान आपल्याला सांगतं की भारताच्या आपल्या संविधानाच्या आर्टिकल 14 प्रमाणे पंतप्रधान जरी असला, राष्ट्रपती जरी असला आणि एक सर्वसाधारण आपण म्हणूयात की कुठलाही कामगार असेल तरी सगळ्यांना सारखेच अधिकार आहेत. पण असं तर काही दिसत नाही. पंतप्रधानांना तर जे पण पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, यांना भल्या मोठ्या सिक्युरिटी दिल्या जातात. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, आम्हाला एक सिक्युरिटी मिळत नाही. जेव्हा राष्ट्रपती येणार असतात, पंतप्रधान येणार असतात तेव्हा गावाच्या गाव स्वच्छ केली जातात, त्यांच्या तयारीसाठी भले मोठे मंडप उभारले जातात, त्यांच्या सिक्युरिटीसाठी मोठे मोठे आपण म्हणूयात की जे पण पोलीस मशिनरी आहेत किंवा वेगवेगळे जे काही पथकं आहेत ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी येतात. त्यांना जायला यायला मोठ्या गाड्या असतात, बऱ्याच मोठ्या गाड्यांचा ताफा त्यांच्या समोर असतो. आणि आम्ही सर्वसामान्य जर संविधानासमोर सारखे तर आम्हाला कोणती सिक्युरिटी देता, आणि जर सिक्युरिटी देत नाही तर तुम्ही असं कसं म्हणता की भारताचा पंतप्रधान
आणि एक सर्वसाधारण माणूस हे भारताच्या घटनेसमोर समान आहेत. कोणती समानता ही? अशी कशी समानता? किंवा असं आपण हे पण बघतो की काही लोक आपल्याशी रिझर्वेशनवरून जेव्हा वाद घालतात तेव्हा ते आपल्याला हे सांगत असतात की आमचे जे काही ओपनची मुलं आहेत यांना 90% 95% मिळतात, तरी एखाद्या पर्टिक्युलर शाळा कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळत नाही. पण SC SC OBCची जी काही मुलं आहेत यांना कमी टक्के मिळवून सुद्धा यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. ही अशी कोणती समानता भारताच्या संविधानाने दिलेली आहे? ही काही समानता आम्हाला काय भारताच्या संविधानाने दिलेली नाही. आणि या मुद्द्यावरूनच काही लोकांना ही जी समानता जी आपल्या संविधानाने दिलेली आहे ती न समजल्यामुळे बाबासाहेबांबद्दल जो काही राग काही लोकांच्या डोक्यामध्ये दिसतो, आपल्याला माहिती आहे की असे बरेच लोक आहेत आपल्या आजूबाजूला. आपण बघतो की बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना करतात, मूर्तीची विटंबना करतात, त्यांच्या विचारांची विटंबना करतात. का? तर त्यांना त्या संविधानाचा अर्थ अजून उमगलेला नाहीये, ते संविधान त्यांना समजलेलं नाही, त्या संविधानामध्ये दिलेल्या तरतुदी त्यांना माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टींबद्दल असं वाटतं की यांना जे काही SC ST OBCचे लोक आहेत यांना या संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक्स्ट्रा काहीतरी राईट्स दिलेले आहेत आणि आमचं मात्र त्याच्यामुळे काय होतंय, आमचे हाल होत आहे, आम्हाला ऍडमिशन मिळत नाहीयेत. मुळात आपलं जे काही संविधान आहे याच्यामध्ये जी काही इक्वॅलिटी सांगितलेली आहे त्या इक्वॅलिटीमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे, क्लासिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण दिलेलं आहे. क्लासिफिकेशन वर्गीकरण म्हणजे कसलं वर्गीकरण? तर आपलं संविधान आपल्याला सांगतं समानता ही नेहमी दोन समान लोकांमध्ये दाखवली जाते. असमान लोकांमध्ये जर आपण समानता शिकवायला किंवा दाखवायला गेलो तर मुळातच ती असमानता आहे असं म्हटलं जाईल. मग आपल्याला प्रश्न पडेल की समान लोकांमध्ये समानता म्हणजे काय? तर 1950 रोजी लागू झाली या भारताचं संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा या भारताचा जर आपण हजारो वर्षांचा इतिहास बघितला तर ब्राह्मण व्यवस्थेने ज्या पद्धतीने या भारतामध्ये शूद्र लोकांचे ज्या पद्धतीचे हाल केलेले आहेत, अपेष्टा केलेल्या आहेत, पाणी पिण्याचा जर आपल्याला हक्क आणि अधिकार नव्हता त्यावेळेला 1950 मध्ये फक्त घटना आली आणि त्या दिवशी तुम्ही आम्हाला समानता शिकवायला लागले तर आम्ही समान झालो का त्या दिवशी? हा प्रश्न होता. नुसतं कायद्यामध्ये लिहिली म्हणजे समानता आली का? 1950 रोजी ज्या लोकांकडे शिक्षण आहे, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी मिळवण्याचे राईट्स आहेत, ज्यांच्याकडे व्यवसायाचे राईट्स आहेत आणि आम्हाला साधा पाणी पिण्याचा राईट्स नाही, 1950 ला आम्हाला पाणी पिण्याचा राईट्स मिळाला आणि त्या दिवशी जर तुम्ही म्हणत असाल तुम्ही आणि आम्ही आता समान झालो तर आम्ही कशाने समान झालो? हा प्रश्न होता. आणि याचा विचार करून बाबासाहेबांनी क्लासिफिकेशन, जनरल क्लासिफिकेशन जे काही आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं होतं की क्लासिफिकेशन असायला पाहिजे, वर्गीकरण केलं गेलं पाहिजे कुणाकुणामध्ये, ज्यांना ज्या लोकांचा सामाजिक दर्जा आपण म्हणूयात की भिन्न भिन्न दिसणार आहे. इथे जे काही आपण म्हणूयात की ब्राह्मण जो काही समाज होता यांची त्या दिवशीची जी काही कंडिशन आहे, हे शिकलेले होते, यांच्याकडे प्रॉपर्टी होत्या, पण जो आपला SC ST चा जो काही समाज होता त्यांच्याकडे कसलेही अधिकार हक्क नव्हते आणि ते अशिक्षित होते. त्याच्यामुळे कुठलीही सामाजिक दर्जा किंवा सामाजिक समता आपल्याकडे नव्हती, सामाजिक समानता आपल्याकडे नव्हती. त्याचबरोबर आपल्याकडे कुठल्याही प्रॉपर्ट्या नव्हत्या, आपल्याकडे शिक्षण नव्हतं, आपण अगदी शूद्र अवस्थेमध्ये जीवन जगत आलेलो होतो. या ब्राह्मण व्यवस्थेने आपल्याला कसं शूद्र अवस्थेत ठेवलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग तिथून जर बाहेर काढायचं असेल तर काहीतरी एक्स्ट्रा फॅसिलिटीज आपल्याला द्याव्या लागतील, ज्याला आपण म्हटलेलं आहे. मी एक उदाहरण नेहमीच मुलांना देते की जेव्हा रिझर्वेशनचा मुद्दा तुम्हाला कुणाला पटवून सांगायचा असेल किंवा त्या बाबतीत काही उदाहरणं तुम्हाला सांगायची असतील, कोणी जर तुमच्याशी डिबेट करत असेल आणि तुम्हाला म्हणत असेल की पर्टिक्युलर गोष्ट ही तुम्हालाच का दिलेली आहे आणि आम्हाला का नाही दिलेली, तर त्याचं उत्तर देताना एक उदाहरण त्यांना सांगायचं की 1950 रोजी जो काही ओपन जे काही कॅटेगरी आहे किंवा जो ब्राह्मण समाज आहे, जे पण उच्चवर्णीय आहेत, त्यांच्याकडे शिक्षण होतं, त्यांच्याकडे सामाजिक दर्जा होता, त्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे राजकीय दर्जा होता. पण त्याच दिवशी आमच्याकडे यापैकी काहीही नव्हतं. इव्हन आम्ही पशुतुल्य जीवन आम्ही जगत होतो. मग आमच्याकडे ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता त्या दिवशी नव्हती. जणू काही आपण म्हणूयात की एक व्यक्ती जसा सुदृढ असतो, एखादा व्यक्ती शरीराने कसा बलाढ्य असतो, सुदृढ असतो, बरोबर आहे,
त्याचं आपण शरीर एकदम आपण म्हणूयात की अगदी सुदृढ असतं, आणि एक व्यक्ती असा असतो की तो पूर्णपणे कुपोषित असतो, ज्याला अन्न मिळत नाही, ज्याला वेळेवर त्याच्या शरीराचं आपण म्हणूयात की पोषण व्यवस्थित झालेलं नाही आहे. तशा अवस्थेमध्ये आपला समाज होता की आपला समाज कुपोषित होता. कुठल्या कुठल्या कारणांनी कुपोषित होता? तर तो समाज राजकीय, सामाजिक, आर्थिक या सगळ्या कारणांनी आपला जो काही SC ST चा जो काही समाज होता हा कुपोषित होता. मग या कुपोषित जर एखादा व्यक्ती कुपोषित आहे आणि त्याला जर कॉम्पिटिशन करायला लावली एखाद्या सुदृढ व्यक्तीशी, तर ते दोघं कॉम्पिटिशन करतील का? त्यांना जर आपण म्हटलं की एक व्यक्ती चांगला सुदृढ आहे, तो पहिलवान आहे, त्याचा आपण म्हणूयात आहार एकदम व्यवस्थित आहे, त्याचा विहार व्यवस्थित आहे, तो अगदी निरोगी आहे, त्याची आणि एका कुपोषित व्यक्तीची जर आपण म्हटलं की यांची कॉम्पिटिशन लावायची, कशाची? पळण्याची, यांच्या दोघांमध्ये आपण शर्यत लावू, तर ती शर्यत लावताना ती आपण दोन समान लोकांमध्ये ती शर्यत लावली का हे बघावं लागेल. एक व्यक्ती सुदृढ आहे आणि दुसरा व्यक्ती पूर्णपणे कुपोषित आहे, तर आपण योग्य पद्धतीने शर्यत लावतोय का? कॉम्पिटिशन फेअर आहे का तिथे? तर अजिबात नाही. मग कुणाकुणामध्ये कॉम्पिटिशन लावायची? एकतर दोन आपण म्हणूयात सुदृढ माणसाच्या कॉम्पिटिशन लावा किंवा दोन कुपोषित माणसाच्या कॉम्पिटिशन लावा, तेव्हा ती कॉम्पिटिशन कुठेतरी समान असल्यासारखं वाटेल. एक व्यक्ती पूर्णपणे आपण म्हणूयात की डिफरंटली एबल आहे किंवा तो अपंग आहे आणि एक व्यक्ती सुदृढ आहे आणि तुम्ही त्यांना सांगताय की 1950 पासून तुम्ही आणि आम्ही आता एकसारखे झालो, चला आपण एकदम एकसारखे आता पळणार या लाईन पासून, बघू कोण जिंकतं. तर काही चान्सेस आहेत का जो व्यक्ती अपंग आहे? काही चान्सेस आहे का जो व्यक्ती आपण म्हणूयात कुपोषित आहे त्याच्या जिंकण्याचे काही चान्सेस आहेत का? अजिबातच नाही. मग समान लोकांमध्ये समानता दाखवण्यासाठी, जसं एखाद्या कुपोषित व्यक्तीला सुदृढ करण्यासाठी त्याला आपण एक्स्ट्राचा आहार देणार आहे. एक्स्ट्राचा आहार म्हणजे काय? जो आपण म्हणूयात सुदृढ आहे त्याला सुद्धा जर त्याच्याच बरोबरीने आहार द्यायला लागलो, कुपोषिताला आपण काय देतोय? अंडी देतोय, दूध देतोय, काजू देतोय, बदाम देतोय का? तर याचंही शरीर काय झालं पाहिजे? बळकट झालं पाहिजे, सुदृढ झालं पाहिजे, याला कॉम्पिटिशन करायची. पण जर त्याच वेळेला तुम्ही त्याही लोकांना हे देत राहिले तर तो कसा होणार आहे? तो आणखी बलाढ्य होत जाणार आहे. म्हणजे फेअर कॉम्पिटिशन करता येईल का? तर नाही. मग त्यावेळेला त्याला कुठेतरी थांबवावं लागेल, त्याच्या आहारावरती कुठेतरी आपल्याला काय करावं लागेल? कंट्रोल आणावं लागेल, काहीतरी लिमिटेड त्याला आहार द्यावा लागेल. पण जो कुपोषित व्यक्ती आहे त्या कुपोषित व्यक्तीला तुम्हाला रोजच्या रोज त्याच्यावरती जास्त त्याची काळजी घ्यावी लागेल. त्याला दूध, अंडी, फळं, त्याचबरोबर मांसाहार काय काय आपण त्याला प्रोव्हाइड करणार जेणेकरून तो त्या सुदृढच्या बरोबरीचा झाला पाहिजे. आणि जेव्हा तो सुदृढ होईल ना तेव्हा त्या दोघांमध्ये आपण कॉम्पिटिशन लावू. हे रिझर्वेशन म्हणजे जो काही आपला समाज आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, त्यांचं भरण पोषण करण्यासाठी, त्यांना सुदृढ बनवण्यासाठी ही जी काही आपण म्हणूयात कॉन्सेप्ट आहे रिझर्वेशनची ती दिलेली आहे. आणि म्हणून असं म्हणता येणार नाही की इक्वॅलिटी नाही आहे, कारण इक्वॅलिटी दाखवायची असेल तर समान लोकांमध्ये इक्वॅलिटी दाखवावी लागते. आणि जर आपण असमान लोकांमध्ये इक्वॅलिटी शिकवायला गेलो तर ती स्वतःमध्येच अनइक्वॅलिटी दाखवली जाईल. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत की भारतामध्ये इक्वॅलिटी नाहीये. काही लोकांना वाटतं की एक व्यक्ती राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, त्याला सगळ्या काही वेगवेगळ्या सोयी सुविधा आहे, त्याला VIP ट्रीटमेंट आहे आणि मला नाही आहे, इक्वॅलिटी नाहीये. असं नाहीये. तर तुम्ही सुद्धा पंतप्रधान होऊ शकता, तुम्ही सुद्धा राष्ट्रपती होऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही पंतप्रधान व्हाल, जेव्हा तुम्ही राष्ट्रपती व्हाल, तेव्हा तुम्हाला सुद्धा तीच VIP ट्रीटमेंट मिळेल. ही इक्वॅलिटी आहे, ही समानता आहे. हे आपलं आर्टिकल 14 आपल्याला शिकवतं. पण त्याचबरोबर हे आर्टिकल काय सांगतं आपल्याला? क्लास लेजिस्लेचर मात्र करायचं नाही. क्लासिफिकेशन असायला पाहिजे पण क्लास लेजिस्लेचर करायचं नाही. क्लास लेजिस्लेचर म्हणजे काय? तर जुन्या काळांमध्ये जे आपण चातुर्वर्णीय व्यवस्था बघितली त्या चातुर्वर्णीय व्यवस्थेप्रमाणे आणि मनुवादी संस्कृतीप्रमाणे किंवा मनुवादी विचारांमुळे ब्राह्मण ज्या पद्धतीने त्या मनुच्या विचारांचं इंटरप्रिट करून राजाला शिकवत होता किंवा सांगत होता आणि त्याचं पालन राजा करत होता, त्याची प्रजा चालवताना, त्यावेळेला जर एखाद्या आपण म्हणूयात ब्राह्मण व्यक्तीने जर चोरी केली तर त्याच्यासाठी शिक्षा वेगळी, आणि जर एखाद्या शूद्र व्यक्तीने जर चोरी केली तर त्याच्यासाठी शिक्षा वेगळी. तर हे असं क्लास लेजिस्लेशन करून चालणार नाही. म्हणजेच काय? ब्राह्मण असो, मुस्लिम असो किंवा आपण म्हणूयात कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती जरी असेल तर त्या सगळ्यांसाठी एकच कायदा असणार आहे,
एकच शिक्षा असणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये किंवा त्याच्यामध्ये क्लास लेजिस्लेशन करायचं नाही. हे काय सांगितलेलं आहे? संविधानाने सांगितलंय. कुठे सांगितलंय? आर्टिकल 14 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ही समानता ही आपल्याला आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ त्याच्या खाली आपल्याला शिकायला मिळते. देन आर्टिकल 15 मध्ये आपल्याला काय सांगितलंय? स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट एनी पर्सन ऑन द ग्राउंड ऑफ रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ अँड लँग्वेज. कुठल्याही व्यक्तीचं हे सरकार, हे स्टेट, त्याचा वंश, त्याची जात, त्याचा धर्म, त्याची लँग्वेज, त्याचं लिंग याच्यावरून भेदाभेद करणार नाही असं आर्टिकल 15 सांगतं. आता तिथे काय म्हटलं? स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट. स्टेट म्हणजे कोण? हे सरकार डिस्क्रिमिनेशन करणार नाही. फंडामेंटल राईट मधले काही जे राईट्स आहेत हे स्टेटच्या अगेन्स्ट वापरायचे असतात आणि काही राईट्स हे पर्सन इंडिव्हिज्युअलच्या अगेन्स्ट वापरायचे असतात. म्हणजे कसं? तर डिस्क्रिमिनेशन हे स्टेट करणार नाही, भेदभाव कोण करणार नाही? स्टेट करणार नाही. पण आर्टिकल जर आपण 17 बघितलं, त्या 17 मध्ये जी प्रोहिबिशन ऑफ अनटचॅबिलिटी सांगितलेली आहे, त्या अनटचॅबिलिटीच्या आर्टिकलमध्ये पर्सन हा शब्द वापरलेला आहे. पर्सन म्हणजेच काय? कुठलाही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी अस्पृश्यतेची जी काही वागणूक आहे ती करणार नाही. कारण आपण म्हणूयात की अस्पृश्यता ही प्रॅक्टिस कोण करेल? व्यक्ती करेल ना. व्यक्ती एकमेकाला म्हणेल की तू अस्पृश्य आहेस, किंवा त्याची आपण म्हणूयात की त्या व्यक्तीला विटाळ होईल, तो व्यक्ती त्याची अवहेलना करेल. एखादा व्यक्ती एका व्यक्तीची अवहेलना करू शकतो किंवा त्याच्याशी डिस्क्रिमिनेशन करू शकतो. राज्य डिस्क्रिमिनेशन कसं करेल? सरकार डिस्क्रिमिनेशन कसं करेल? म्हणून बाबासाहेबांनी ज्या ज्या आर्टिकलमध्ये जिथे सिटीजन शब्द टाकलेले आहेत, जिथे पर्सन शब्द टाकलेले आहेत, हे फार महत्वपूर्ण आहेत. कारण फक्त आणि फक्त त्या शब्दांच्या इंटरप्रिटेशनमुळे संपूर्ण आर्टिकलचा अर्थ बदलून जातो. म्हणून आर्टिकल 15 मध्ये काय म्हटलेलं आहे की हे काही राज्य असेल, हे जे काही सरकार आहे, हे कुठल्याही व्यक्तीशी त्याच्या जातीवरून, त्याच्या धर्मावरून, त्याच्या वंशावरून किंवा त्याच्या लिंगावरून, त्याच्या लँग्वेजवरून भेदाभेद करणार नाही. त्यानंतर आर्टिकल 16 काय सांगतं? इक्वल अपॉर्च्युनिटी. कशामध्ये? एम्प्लॉयमेंटमध्ये. एम्प्लॉयमेंटमध्ये आम्हा सगळ्यांना एक सारखी अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. आणि मग हे आर्टिकल कुणासाठी आहेत? हे फक्त भारताच्या नागरिकांसाठी दिलेलं आहे. हे आर्टिकल पर्सनसाठी दिलेलं नाहीये. भारतातल्या नागरिकांना इथे ज्या ज्या काही रोजगाराच्या संधी असणार आहेत त्याच्यामध्ये समान संधी मिळायला पाहिजे असं आर्टिकल 16 सांगतं. आणि त्यानंतर आर्टिकल 17 जे आता आपण बघितलं की पर्सन शाल नॉट डिस्क्रिमिनेट, इथलं कुठल्याही व्यक्ती कुठल्याही व्यक्तीशी भेदभाव करणार नाही, अस्पृश्यतेची वागणूक करणार नाही. आणि जर तसं केलं तर तो ऑफेन्स असेल किंवा तो गुन्हा असणार आहे. आणि तो गुन्हा कसा असेल? त्याच्यासाठी पार्लियामेंटने पर्टिक्युलर शिक्षा किंवा लॉज बनवलेले असतील असं आर्टिकल 17 सांगतं. आणि ते लॉज बनवण्याचा अधिकार कुणाचा आहे? आर्टिकल 17 वरती पार्लियामेंटचा. देन आर्टिकल 18 आपल्याला सांगतं अबॉलिशन ऑफ टायटल. अबॉलिशन ऑफ टायटल म्हणजेच काय? ब्रिटिशांनी भारतामधले जे काही लोक आहेत, जे त्यांनी जिथे ते स्वतःचं आपण म्हणूयात की त्यांनी कब्जा केलेला होता किंवा काही लोकांना त्यांच्या फेवरमध्ये करून घेतलेलं होतं, त्यांनी टायटल दिलेले होते. म्हणजे काही नाव दिल्या होत्या, उपाधी त्यांना दिलेल्या होत्या. जसं काही नावापुढे सर लावलेलं असतं किंवा आजकाल आपण गावागावामध्ये आपण बघतो की एखाद्या गावचा पाटील, मग ते पाटील म्हटल्यानंतर त्याला एक वेगळंच स्फुरण येतं, वेगळंच त्याला वाटतं की मी पाटील म्हणजे मी इतरांपेक्षा फार वेगळा आहे किंवा फार मोठा आहे. त्याच्यामुळे या अशा काही उपाधी आहेत ज्याच्यामुळे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होईल. कुणीतरी कुणापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजेल असे जे काही टायटल आहेत ते सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहेत. आणि मग तुम्ही कोणते टायटल वापरू शकता? तुम्ही फक्त तेच टायटल वापरायचे जे मिलिटरीमध्ये दिले जातात. आणि जे टायटल तुम्ही अकॅडमिक जी काही तुम्ही पदवी घेतलेली आहे, जसं तुम्ही डॉक्टर झालात, तुम्ही वकील झालात, तुम्ही इंजिनियर झालात, तुम्ही CA झालात, तर हे अकॅडमिक जे काही टायटल आहेत हेच तुम्ही वापरू शकता. हे आर्टिकल 18 मध्ये सांगितलंय. आणि आर्टिकल 19 मध्ये आपल्याला फ्रीडम दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मूव आहे, त्याचबरोबर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. बरेच वेगवेगळे जे काही फ्रीडम्स आहेत ते आपल्याला आर्टिकल 19 मध्ये दिलेले आहेत. माझ्या मते 9:30 वाजलेले आहेत आणि कदाचित आपल्या थांबण्याची वेळ झालेली आहे. ही एक संविधानाची ओव्हरऑल आपण फक्त ओळख बघितली. इथून पुढे आपण जेव्हा संविधान घेणार आहोत
तेव्हा प्रत्येक आर्टिकल आपण बारकाईने शिकणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक आर्टिकलमध्ये किती केस लॉज आहेत, सुप्रीम कोर्टाचे काय काय जजमेंट त्याच्यामध्ये पास झालेले आहेत हे आपण बघणार आहोत. जेवढं मोठं संविधान आहे, मला जेवढं माहिती आहे तेवढं मी इत्थंभूत तुम्हाला देण्याचा जो काही आहे तो प्रयत्न 100% करणार आहेत. इथे जर कोणी लॉचे, MPSC किंवा इतर कुठल्याही परीक्षा देणारे स्टुडंट असतील तर त्यांनी त्या आर्टिकलचा बारकाईने अभ्यास करावा किंवा त्या संदर्भातल्या नोट्स तुम्ही घ्याव्यात. ते फार महत्त्वाचं तुमच्यासाठी असणार आहे. आज या मंचावर मला बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. थांबते. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.